आष्ट्यामध्ये सन्माननीय जयंत पाटील साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही फिरत असताना आष्ट्यामध्ये सर्वच भागामध्ये आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। सन्माननीय जयंत पाटील साहेब आणि शिंदे साहेबांनी एकमेकाच्या मदतीने आष्ट्याचा संपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विकास हा काही लिमिट पुरता किंवा एका महिन्यापुरता आणि 6 महिन्यात विकास पूर्ण झाला असं होऊ शकत नाही। जेव्हा एखादं गाव वसलेलं असतं तर त्याचा विकास हा अविरत चालू असतो आणि आज तागायत साहेबांनी 1993 पासून आमचे शिंदे साहेब जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि इथून पुढेही आम्ही शिंदे साहेबांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांचा मेळावा परवा 7 तारखेला आम्ही घेतला। त्या मेळाव्यामध्येही निर्धार केलेला आहे की शिंदे साहेबांना मानणारी, शिंदे साहेबांवर विश्वास असणारी प्रत्येक एक व्यक्ती ही जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभी असणार आहे आणि त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन आम्ही निवडून आणणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नवीन चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस। तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह प्रत्येक शुभ कामामध्ये तुतारी ही वाजवली जाते। हे चिन्ह सगळ्यांना भावलेलं आहे। त्याच्यामुळे आता जयंत पाटलांची तुतारी ही नक्कीच वाजणार आहे। 20 तारखेनंतर सगळ्यांनाच 23 तारखेला निकाल बघता येईल। त्यावेळेला शरदचंद्र पक्षाचे जयंत पाटील साहेबांचा विजय हा 100% नक्कीच होणार आहे। मुळात शुभ कार्याची सुरुवात तुतारीमुळेच होते आणि आता सुद्धा नामदार जयंत पाटलांची तुतारीच सगळीकडे वाजणार आहे। नामदार जयंतराव पाटील साहेब यांनी मिसळवाडीचा पूर्ण विकास बदलून टाकलेला आहे, म्हणून मिसळवाडीतील जनता ही साहेब स्वर्गीय शिंदे साहेब आणि नामदार जयंतराव पाटील साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार हे ठाम आहे आणि सगळ्यांना सांगतोय तुतारीच वाजणार। 20 वर्ष झाली म्हणजे आष्टा शहरामध्ये मला 20 वर्ष झाली येऊन 20 वर्षा पाठीमागचा कालावधी हा पूर्णपणे म्हणजे बेकार होता आणि रस्ते नव्हते, राहायला घर नव्हते, पावसाच्या पाण्यानं असं म्हणजे व्यवस्था नव्हती, लहान मुलांना अशी शाळा व्यवस्थित नव्हती आणि म्हणजे सुशिक्षित जो भाग होता ते ह्या भागाला मिसळवाडीतल्या भागाला नव्हता। परंतु हे शिंदे साहेबांनी आणि जयंतराव नामदार पाटील साहेबांनी पूर्ण मिसळवाडीतील विकास हा बदलून टाकलेला आहे। रस्ते म्हणजे गल्ली बोळातील रस्ते झालेले आहेत, समाज मंदिर झालेले आहेत, महिलांना मुलांना सुरक्षता लाभलेली आहे आणि बघून घरकुल राहायला निवारा दिलेला आहे। 700 घरे पूर्ण स्लॅबची आणि म्हणजे सामान्य माणसाला न परवडणारी सकट त्यांना अशी साहेबांनी 2700 घर आपल्याला म्हणजे लाभार्थी करून दिलेली आहेत। तर जयंत पाटील साहेबांच्या ह्याने आणि विलासराव शिंदे यांच्या ह्याने इथे जिल्हा परिषद 9 नंबर शाळेचा विकास घडवून आणण्यात त्यांचे दोघांचेही यश आहेत आणि मॉडेल स्कूल म्हणून त्यांचे शैक्षणिक सुद्धा पात्रता मिळवून दिलेली आहे त्यांनी। आजच्या घडीला विरोधक प्रचारामध्ये शिंदे साहेबांच्या नावाचा वापर करताना दिसत आहेत, पण मी या ठिकाणी स्पष्टीकरण करू इच्छिते की विलासराव शिंदे गट हा ठामपणे जयंत पाटील साहेबांच्या तुतारी या चिन्हाच्या पाठीमागे ठाम उभा आहे आणि तो त्याच्यामध्ये कसलंही दुमत असता कामा नये, कसलाही संभ्रम आष्ट्यामध्ये असता कामा नये। आपलं मत सन्माननीय शिंदे साहेबांचा कार्यकर्त्याचं मत हे तुतारीलाच असणार आहे। सर्व धार्मिक शैक्षणिक विकासांचा त्यांनी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। ग्रामविकास मंत्री परत अर्थमंत्री 9 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे। शिवाय प्रदेशाध्यक्ष जलसंपदा खातं हे चांगल्या रीतीनं आता आपण आपल्या साहेबांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याची, जिल्ह्यामध्ये न अडकून ठेवता मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या साहेबांची आहे आणि ते नक्की मुख्यमंत्री होतील। त्यामुळे आपण सगळ्यांनी आपलं बहुमूल्य मत हे विकासाला दिलं पाहिजे। विकासाला म्हणजे जयंत पाटील साहेबांच्या कामाला व तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत देऊन आपण साहेबांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे। जयंत पाटील साहेब हे अधिकृत उमेदवार आहेत। खरं म्हणजे स्वर्गीय शिंदे साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनी आष्ट्याचा चेहरामोहरा बदलून टाकलेला आहे। खरं म्हणजे जयंत पाटील साहेब आमच्या सहवासात 35 वर्ष झाले आहे।
त्यामुळे आमच्या हे घरचा माणूस असल्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मताधिक्याने आम्ही जयंत पाटील साहेबांना मत देऊन लीड मध्ये आणण्याचा प्रयत्न करेल आणि आजच्या तुतारी म्हणजे राज्यात आपली तुतारी वाजणार हे मी अपेक्षा व्यक्त करते. या आष्टा शहरामध्ये अष्टलिंगामुळे आपल्या आष्टा शहराचं नाव हे आष्टा पडलेलं आहे. तर आपल्या आष्टातील अष्टलिंगाचा जीर्णोद्धार आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय नामदार विलासराव शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून आष्टा शहराचा जीर्णोद्धार, अष्टलिंगाचा जीर्णोद्धार झालेला आहे. तर आपल्या आष्टा शहरातील विकास हा अनमोल आपल्या सर्व नागरिकांना म्हणजे आष्टा शहरातील सर्व नागरिकांना माहिती आहे की आदरणीय जयंत पाटील साहेब आणि शिंदे साहेब यांनी कसा विकास केलेला आहे. आपल्या शहरामध्ये म्हणजे 20 वर्षापूर्वीचं आष्टा शहर आणि आत्ताचं आष्टा शहर बघितलं तर सगळ्यांच्या लक्षात येईल की किती विकास आपल्या शहरामध्ये झालाय. आपल्या शहरामध्ये मला वाटतं देवस्थान असतील, सामाजिक मंदिर असतील किंवा मच्छी मार्केट असेल, बहुउद्देशीय हॉल असेल, नंतर जे म्हणजे सुविधा आपल्या आष्टा शहराला देता येतील त्या सर्व सुविधा आदरणीय जयंत पाटील साहेब आणि नामदार आदरणीय शिंदे साहेब या दोघांनी मिळून आपल्या शहराचा अतिशय विकास चांगला केलेला आहे. साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते गेल्या 5 वर्षापूर्वी निचरा कॅनल मर्दवाडी येथे निचरा कॅनल सुरुवात केली. जवळजवळ 10.5 किलोमीटरचा निचरा कॅनल झालाय आणि तेथील शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी आता कसण्यास येत आहेत. आता कसण्यास तयार होत आहेत. आता लाडक्या बहिणी आल्या नाहीत. लोकसभेनंतरच कसं सुचलं बरं या सरकारला लाडकी बहीण आणायचं? कारण त्यांना लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कळालं की यांच्या 8 सीटा आलेल्या आहेत, आता काही आपलं इथं टिकाव लागणार नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणींच्या स्वरूपानं पैसे वाटप सुरू केलेलं आहे. पण त्याला काय असं रजिस्ट्रेशन किंवा असं काहीच नाहीये, आधारच नाहीये. जर तसं असतं आधारभूत असतं ना तर आताही महिलांना पैसे मिळाले असते ना. तर तसं काय त्याचा ठोस हेच नाहीये. त्यांनी इलेक्शनच्या तोंडावरती मतं मिळण्यासाठीच लाडकी बहीण आणलेली आहे. त्यामुळे लोक महिला हे जाणून आहेत. त्यांना पैसे दिले लाडक्या बहिणीचे, महागाई वाढवली, डाळीचे दर वाढले, तेलाचे दर वाढले, गॅसचे दर वाढले, या माध्यमातून त्यांचे पैसे वसूल पण केले ना. त्यामुळे महिला आता एवढ्या त्रस्त झालेल्या आहेत ना की त्यांना आता महागाईला खूप त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे त्या आपल्या अविचारी सरकारला मतदान कुणीही करणार नाहीये. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, सन्माननीय जयंत पाटील साहेबांचा विजय असो.